पवित्रात्म्याच्या नावे आमेन. जगदीश्वराची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. सर्व शक्तिमान मृत्यूचा स्वीकार केला. त्याच्या मृत्यूतून आम्हाला प्रेरणा दिली. त्याचा आदर्श आमच्या समोर ठेव. तुझ्याबरोबर परमेश्वर असून सर्व काही दिवस राहतो व राज्य करतो. या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरावर येईल. तुम्हाला तुमच्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरावरून तुम्हाला बाहेर काढीन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या घरी माझा आत्मा घालीन. तुम्ही सजीव व्हा व मी तुम्हाला तुमच्या देशात वसवेन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी कसे केले ते तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. हा पवित्र शब्द आहे. शांत तुझावे ओ प्रभू.
लोकराष्ट्राच्या ऐकून घेतलेले वाचन हे देवाच्या अधीन आहे. त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुम्हामध्ये देवाचा आत्मा जर वस्ती करीत आहे तर तुम्ही देवाच्या अधीन आहे, आत्म्याच्या अधीन आहात. जर तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करेल. प्रभूचा शब्द. प्रभू म्हणतो, पुनरुत्थानावर जीवन हीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. प्रभू तुम्हाबरोबर असो. याबाबतीत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तेथाने येथील लाजरस नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया बाप्तीची बहीण माता या गावाच्या होत्या. त्या बहिणीने येशूला कळवले की प्रभूजी, याच्यावर तुमचे प्रेम आहे, तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवात, म्हणजे देवाच्या पुत्राचा गौरव यासाठी आहे. माता तिची बहीण वा लाजरस याच्यावर येशूचे प्रेम होते. आजारी आहे ते त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्याला म्हटले, आपण पुन्हा येऊयाच जाऊन या. येशू आला तेव्हा त्याला म्हणाले की त्याला कपडे घेऊन 7 दिवस झाले आहे. येशू येत आहे ते ऐकताच माता त्याला जाऊन भेटले. मरिया घरात बसून राहिले. माता येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही आपण देवाजवळ काही मागाल ते देव आम्हाला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा कुठे? माता त्याला म्हणाले, तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थान समीप पुन्हा कुठे, हे मला ठाऊक आहे. येशू तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही. हे तो खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाले, होय प्रभूजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. येशू रडला. त्यावर यहूदी म्हणाला, पहा, त्यांचे त्याच्यावर किती तरी प्रेम होते. परंतु त्याच्यातील तिथे म्हणाले, ज्याने अंतरांच्या डोळे उघडले, त्यांना आजचे बालक चालवण्याची शक्ती नव्हती काय? येशू पुन्हा मनात कळवळून खबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मुलाची बहीण माता त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला वरून 7 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाडशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? त्यावरून त्याने धोंड काढले. येशूने दृष्टी वाक्य म्हणून म्हटले,
हे बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी सर्व समुदाय सभोवती उभा आहे. ऐकतोस तरी उभा आहे. त्याचं टेन्शन मी बोलतो, कारण तुम्हाला पाठवले आहे असा ज्ञानी विश्वास धरावा. असे करून त्याने मोठ्याने हात मारून म्हटले, लाजर बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेम वस्त्राने घातलेले व होठ रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करून जाऊन घ्या. माझ्याकडे आलेले यहूद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्याच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभूचे स्मरण स्वर्गाने आणि अखंड जगाला निस्ताच्या प्रकाशात अधिक सहभाग मिळावा म्हणून आपण प्रभूकडे मनपूर्वक प्रार्थना करूया. प्रत्येक प्रार्थनेला आपण उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना आहे. त्यांच्यासाठी का प्रभूला त्यांना चांगले शारीरिक मानसिक आरोग्य द्यावं, त्यांच्या हातातून आपल्या धर्मग्रंथाची सेवा करावी. जो हेतू घेऊन तुम्ही या पवित्र विसावासाठी आलेला आहात, तुमचा कौतुक तुमच्या वैयक्तिक हेतू परमेश्वरासमोर ठेवा. संपूर्ण जग युद्धग्रस्ताच्या परिस्थितीमध्ये आहे. ही परिस्थिती आठवते. आपली मुलं उद्देशात आहे, शिक्षणासाठी आहे, कामासाठी आहे, ते तिथे सुरक्षित आहे. आजारी लोक आहेत, आपल्याला केलेली आहे, ते आवाज करतात. प्रभूचा आरोग्य स्पर्श करावा. तुम्ही लोक तुमचे हात परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या क्षमा भरपूर फरक. ही
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणाने प्रभूकडे लावा. तो आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शास्त्र परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही तुझे नित्य व सर्व कामाप्रमाणे योग्य व तारणादायी आणि त्यांची कर्तव्य आहे. कारण प्रभू येशू आमच्यासारखा मनुष्य असल्यामुळे आपला मित्र लाजारस त्याच्यासाठी तुरंडा परमेश्वर असल्यामुळे त्याने लाजारसचा निधन केलं. आमच्या आध्यात्मिक दुर्लभपणासाठी पवित्र साधनांमध्ये तो आमच्या जीवनात प्रवेश करतो आणि म्हणून सरकारने सर्व दूर त्याच्या नावाबरोबर आम्ही तिचे निधन पुनर्गौरव करतो. तू खरोखर
पवित्र आहे सर्व भाविकांचा धन्यवाद की त्यांना आमच्यासाठी आमच्या प्रदेश ख्रिस्ताची शरीर आणि निघाला व्हावे म्हणून त्यांच्यावर दर्शनाप्रमाणे तुझ्याकडून प्रार्थना करतो जेव्हा प्रवेशीचा विश्वासात त्याला दुसरीचे दुःख बघायला सावध घेतला तेव्हा त्यांनी वाटत घेतली तुझे आभार आणि भारतात म्हणून आपल्या शिष्याला भेटला विसर्जन की या आणि शरीराने ते तुमच्यासाठी अर्पण केले जाते त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला पुन्हा तुझ्या आहारामध्ये व तो त्याला शिष्याला घेतला विसर्जन घ्या यामध्ये हे नव्या शाश्वत त्याला रचना करतात हे तुमच्या विश्वाच्या पापी शरीरासाठी होते जाईल हे मला श्रद्धेसह आपण पहिल्यांदा विसर्जन घेऊया हे प्रभू पुन्हा येईपर्यंत हे प्रभू विस्तार मनाची व भूमिकाची स्तुती साधने करीत असताना आपल्या जीवनाची भागवत असतात पहिला असतात जसं येण्याचा तुझी सेवा करण्यास आम्हाला मिळाला ख्रिस्ताचे शरीर आणि त्यांचा स्वीकार करीत असताना प्रार्थनाद्वारे आम्ही एक पावले असे आम्ही केले हे प्रभू सर्व जगभरात सगळ्या आपल्या ख्रिस्त सभेची आठवण कर लिओ आमचे पोप थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक यांच्या समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा उपदेश प्रार्थना करू जे आमचे मध्ये बदलवली प्रगतपणाच्या सगळे महाविद्यालय आहेत आणि देवीच्या देवाचे संपूर्ण पारंपरिक आहे त्यांचे गीत स्मरण ठेव त्यांचे दिवस प्रकाशात स्वागत कर देव माता धनी कुमारी मरिया की 7 दिवसांनी जास्त पूज्य करेची आणि हिदायतीचा सर्व सुधारित तुला संदेश केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही संस्कृत विज्ञानाचे सहभागी व्हावे आणि त्याची स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझ्या परेशी ख्रिस्ता आजच्याद्वारे करतो ख्रिस्ता द्वारे आणि ख्रिस्ता सह आणि ख्रिस्ता हे सर्व समान देव विचार पवित्र आत्म्याच्या विद्यार्थी गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो आमेन कातराची आत्म्याच्या ईश्वरी शिकवले आणि कोणाचा येतो करतो आमच्या तुझ्या दयेच्या सहाय्याने महापासून मुक्त कर सर्व प्रकारची चिंता आणि निष्ठापासून सुरक्षित असो हे ख्रिस्ताचा आपल्या देशाच्या मनाला वाटणारी शांती व कुटुंबाची शांती तुम्हाला देतो आमच्या पापाकडे पाहून करतो तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आपल्या देवीची नंतर शांती वळून देण्याची मागतो तुम्ही दिव्य असून सदा सर्व राज्य करतो तुझी शांती तुम्हाबरोबर सदा असो शांती हे महापरमेश्वराचे कोण जगाचे पापी दूर करणारे परमेश्वराचे कोण पहा
विघ्नाचा विघ्न हे सर्व शक्तिमान बाबा आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त त्याचे शरीर आणि रक्त स्वीकारले आहे. आमची त्याच्याबरोबर ऐक्य घेऊन आले आहे. ख्रिस्ताबरोबर आमची हे ऐक्य कायम टिकू दे. तो परमेश्वर असून सर्व कार्य आपण राज्य करतो. हे प्रभू तुझ्या कृपादानाची याचना करणाऱ्या एखाद्या लोकांना तुझा आशीर्वाद दे. तुझ्या जलशुद्धीमुळे त्याला आवश्यक गोष्टी प्रदान ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ ईश्वर पिता पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद